नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे स्वीटकॉर्नचे कटलेट। त्यासाठी मी फ्रेश असे स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतले आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे। एक टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे। त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे। त्यासोबतच आपल्याला तांदूळाचे पीठ घ्यायचे आहे। त्यानंतर बेसन, हे सर्व साहित्य आपल्याला कटलेटसाठी घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण हे स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। यामध्ये आता हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरं घालून घेऊ आणि याची जाडसर अशी पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यातून आपण हे छान असं फिरून घेऊ। जाडसर अशी पेस्ट आपली तयार झाली आहे। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ, टोमॅटो, कोथिंबीर, 4 चम्मच यामध्ये आपल्याला तांदूळाचं पीठ घालून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 चम्मच मी यामध्ये बेसन घालून घेतले आहे। 1 चम्मच धनिया पावडर घालून घेऊ। 1 चम्मच मी मीठ घालून घेतले आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकून घेतले। आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ। आणि आपण हे 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवू। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपल्याला याचे कटलेट तयार करून घ्यायचे आहे। छोटे छोटे गोल गोल करून घ्यायचे आहेत। तुम्ही याला चापट लांबट आकारात तयार करू शकता। आपल्याला हव्या त्या आकारात हे आपण कटलेट तयार करून घेऊ शकतो। आपले कटलेट हे तयार झाले आहे। आता एका वाटीमध्ये मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले आहे आणि त्याचा पातळ असा मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे आपल्याला पातळच तयार करून घ्यायचे आहे। आणि एका वाटीमध्ये मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे। आता आपल्याला या कटलेटला छान असं कोटिंग येण्याकरता या पातळ अशा कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात याला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण याला तांदूळाच्या पिठामध्ये घालून घेऊ आणि हे पीठ याला छान असं लावून घेऊ। यामुळे छान अशी कोटिंग येईल आणि आपले जे कटलेट आहेत ते छान असे कुरकुरीत असे तयार होतील। आणि दुसरीकडे मी गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। तेल गरम झालेले आहे। मध्यम आकारावर आपल्याला आता हे कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने छान असे लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहे।
दोन्ही साईडने आपण ते छान असे फ्राय करून घेऊ. छान असा रंग या कटलेटला आलेला आहे. आपले स्वीटकॉर्नचे कटलेट हे तयार झाले आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे नक्कीच आवडतील. तर अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.